नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी वियांची स्कूलची तयारी करत आहे. मी शक्यतो आदल्या रात्रीच त्याचा युनिफॉर्म वगैरे इस्त्री करून ठेवते, कारण मग सकाळी मग खूप गडबड होत नाही. कारण सकाळी टिफिन पण करायचा असतो, त्याला अंघोळ घालून रेडी करायचं असतं. त्यामुळे फारसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मी शक्यतो आदल्या रात्रीच युनिफॉर्म रेडी करते. तर त्याचा आत्ता इस्त्री करून रेडी झाला आहे युनिफॉर्म. त्याचा सॉक्स, त्याचा बेल्ट, टाय असं सगळं रेडी करून ठेवलं आहे आदल्या दिवशी. तर आपण आता उद्या भेटूयात मॉर्निंगला. तर आता सकाळी 6 वाजले आहेत आणि तुम्ही बघू शकता बाहेर खूप उजेड आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे लवकर प्रकाश पडतो. आमच्या गॅलरीतून खूप छान असा व्ह्यू आहे. खूप छान छान झाडं आहेत. खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात इथे. पोपट येतात, बरेच पोपट आहेत इथे. कोकिळा असते, परत मोठमोठ्या घारी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चिमण्या इथे येतात. तर मी इथे गॅलरीमध्ये एक छोटंसं माझी नर्सरी केली आहे. फुलांची झाडं लावली आहेत. हे मोगऱ्याचं झाड आहे. याला आत्ता उन्हाळ्यामध्ये फुलं येतात. तर आता बघू शकता तुम्ही की त्याला खूप छान फुलं आलेली आहेत. जास्वंदाचं पण झाड आहे. तर इथे शेजारी बरीच सदाफुलीचं झाड आहे. हे आंब्याचं झाड आहे, कढीपत्त्याचं झाड आहे, तुळस पण आहे माझ्याकडे, तुळस पण लावली. तर अशी काही झाडं माझ्या बाल्कनीमध्ये लावलेली आहेत. तर आत्ता मी बियांचा टिफिन तयार करायला घेतला आहे. त्याला साधाच टिफिन देणार आहे मी. त्यासाठी मी एक चपाती त्याला देणार आहे आणि त्या चपातीला मी त्याला जॅम लावणार आहे, कारण त्याला जॅम फार आवडतो. दररोज मी देत नाही, वेगवेगळं काही ना काही त्याला देत असते. तर आज मी त्याला जॅम द्यायचं ठरवलं आहे, कारण कालच त्याचा फेवरेट जॅम त्याच्या आत्याने पाठवला आहे. तर हा आहे मँगो जॅम. त्याच्या आत्या मेप्रोमध्ये गेली होती, तेव्हा त्यासाठी त्याचा फेवरेट मँगो जॅम आणला होता. तर तोच आज मी त्याला देणार आहे टिफिनमध्ये. तर मी लावून घेतला आहे आणि त्याचे रोल करून मी असे 2 तुकडे करून घेतले आहेत आणि ते टिफिनमध्ये भरल्यावर त्याला मी त्याच्यासोबत एक इलायची केळसुद्धा देणार आहे. वियांचे रोज 2 ब्रेक होतात. एक लाँग ब्रेक असतो आणि एक शॉर्ट ब्रेक असतो. तर लाँग ब्रेकसाठी मी त्याला जॅम आणि चपाती दिली आहे. हा शॉर्ट ब्रेकसाठीचा त्याचा टिफिन आहे. यात मी त्याला शक्यतो फ्रूट्सच देते. आज त्याला कलिंगड देते, कारण आता कलिंगडाचा सीझन चालू आहे, समर सीझन चालू आहे, त्यामुळे त्याला कलिंगड फार आवडतं.